हे इलेक्ट्रिक आहे, पिण्या म्हणजे इलेक्ट्रिकवर चालतो, पण आमच्याकडे हायड्रोलिक आहे, म्हणजे त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही लागत. घेऊन घ्या. त्या टाईपमध्ये आहे. तुम्ही जर फायर स्टेशनला जेव्हा याल ना तेव्हा त्या गोष्टी सगळ्या गाड्या बघायला भेटतात. डिलिव्हरी होत माल बाहेर मेल करतो तिला. बाय स्टोरेज मग झाला मग आता. आता किती आहे 0, तर ते 0 नाही. हे जेव्हा आपण चेक करणार, हे कनेक्ट करणार ना तेव्हा बोलतात प्री एंट्री टेस्ट, म्हणजे अगोदर जायच्या अगोदर कनेक्शन जेव्हा करतो तेव्हा चेक करतो, तर ते कमीत कमी 250 तरी असेल. कमी असेल तर आम्ही गाडी ठेवत नाही, आम्ही काढून टाकतो. हे जेव्हा कनेक्ट करणार तेव्हा ती दाखवणार. पण आता रेडवर आहे म्हणजे लक्षात ठेवा की ते कधी पण लक्षात ठेवा. सिंगल तुम्हाला सांगितलं ना ते डबल असेल, लग ते सिंगल आहेत. फोटो पण घेऊ. बाजूला मागे 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 मागे. फोटो घेतो तू. फोटो घेतो मी, व्हिडिओ घेतो. हां ड्रायव्हिंग तर गाडी स्पॉटवर घेऊन जातो, विंड डिरेक्शन चेक करतो. सॉक्स लावलेलं असतं, सॉक्समध्ये ते लाल आणि व्हाईट असतं ना, हवेचं डिरेक्शन चेक करायला ते बघणार. त्याच्यात नॉलेजने तो बघणार आणि मग ती पद्धतीची गाडी लावणार. कारण ना 23,000 वोल्टची लाईव्ह वायर पण जोडू शकतो. व्होल्टेज देसा मोरा इकडे वस्तू करू. ड्रायव्हर पुढे, ड्रायव्हर कंपनी. ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर ऑपरेटर, जो गाडी पूर्ण ऑपरेट करतो. टेक्निकल वायरलेस इथे ऑफिसर बस मेल लागते. बरोबर आहे तुमचं, पण काय असेल. नमस्कार. आज या ठिकाणी नागरी संरक्षण दल रायगड यांच्या मार्फत जे स्वयंसेवक जे आहेत, आपण बेसिक कोर्समध्ये तयार केलेले आहेत, त्यांना एक कोर्स म्हणून कॅपॅसिटी बिल्डिंग हा जो प्रशिक्षण जे आहे हे आपण या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि त्यासाठी दोह वाजेकर सिनियर कॉलेज जे आहे, या कॉलेजमध्ये माननीय प्राचार्य ठक्कर सर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो कोर्स आहे हा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या कोर्समध्ये या स्वयंसेवकांना व्याख्याने तसेच प्रात्यक्षिकं ही चांगल्या प्रकारची दिली जात असतात की जेणेकरून कोणतीही आपत्ती आली तर अशा आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्यासाठी हे तयार असणार आहे. आणि त्यासाठी हा कॅपॅसिटी बिल्डिंग जो आहे हा 7 दिवसाचा कोर्स जो आहे हे नागरी संरक्षण दलाकडून ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी व नियंत्रक नागरी संरक्षण रायगड यांच्या मार्गदर्शनातून तसेच उपनियंत्रक नागरी संरक्षण रायगड यांच्या मार्गदर्शनाने हा कोर्स या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे कोर्स ठेवण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये हे जे प्रशिक्षण आहे हे 11वा आहे. आणि या 11व्या प्रशिक्षणानुसार 350 जे प्रशिक्षक आहेत, स्वयंसेवक जे आहेत, हे या ठिकाणी प्रशिक्षित झालेले आहे. मी सर्व नागरिकांना
आवाहन करतो की आपण नागरिक संरक्षण दलामध्ये सहभागी होऊन देश सेवा करावी ही विनंती. थँक्यू. सिडको महामंडळ फायर डिपार्टमेंटतर्फे आम्हाला इथे बोलवण्यात आलं होतं आणि साधारण 11वी बॅच असेल ही नागरिक संरक्षण दलाची. त्यांना शिकवलं जातं ट्रेनिंगचं. पण आज 11च्या 11 बॅच मी इथे लेक्चरसाठी आलो होतो. सरांनी संधी दिली आमच्या सिडको डिपार्टमेंटला, फायर डिपार्टमेंटला. आणि आल्यानंतर आम्ही बेसिक फायर आगीवरती पाणी कसं मारायला पाहिजे किंवा इक्विपमेंटची काय नावं आहेत त्यांना त्याची यूज टू होण्यासाठी आम्ही त्यांना थोडी माहिती देतो, लेक्चर देतो आणि छोटेखानी प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम दाखवतो. प्रेशर कसा हँडल करायला पाहिजे वगैरे. तुम्ही संधी दिला सर, धन्यवाद त्याच्याबद्दल. सिडको डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंटला मी धन्यवाद देतो. यांनी नामसोशन शपथबांधी पाठ्यक्रम 11वा या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून सुधीर वाजेकर आणि नामसोशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज 3रा दिवस अग्निशमन या विषयावर माननीय अमित कांबळे सर अग्निशमन अधिकारी यांना ठिकाणी आमच्या मुलांना जेणेकरून त्यांना आगीवर कसं नियंत्रण करता येईल याचं प्रात्यक्षिक आणि भविष्यामध्ये हे मुलं आपल्या एरियामध्ये आगीवरची तीव्रता कशी कमी करता येईल याचं त्यांना मार्गदर्शन मिळेल असं मी जे पालिकेचे अधिकारी यांना या ठिकाणी